नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता कमळीला भेटायला आलेली आहे ती म्हणजे सरू. हो, कमळीची आई सरू. आणि त्याच वेळेला तिकडे राजनने पाहिलेलं आहे कमळीची आई सरू नाही तर गौरी आहे. या सत्याचा उलगडा होण्यासाठी आता इकडे ऋषी मदत करणार आहे. ऋषीने मुद्दामच सरूला आता समोर आणलेला आहे, ते म्हणजे राजनच्या. नक्की ऋषीला काय समजलंय, ऋषीने असं का केलंय आणि ऋषीने सरूचं सत्य कसं शोधून काढलं, सगळं या भागात पाहूया. इकडे बंड्या भेटायला आलेला असतो. ज्यावेळेस बंड्या भेटायला आलेला असतो त्याच वेळेला आता इकडे निगी आणि कमळी या दोघीजण बंड्याला भेटतात आणि त्यांना खूप आनंद होतो. पण कमळीला आता फक्त आई कशी आहे, आबा कसे आहेत हा तिचा प्रश्न असतो. यावरती आता इकडे बंड्या सांगायला लागतो आई आणि आबा दोघे ठीक आहेत. यावरती तो म्हणतो काम करूया का, आपण आबांशी बोलूया का, आपण आईच्या मोबाईलवरती कॉल करू. आबा तर काही कॉल उचलत नाही आहेत, बरेच दिवस झाले आता आबांनी माझा कॉलच उचललेला नाही आहे. आता मात्र इकडे बंड्या आणि दोघेजण घाबरतात आणि ऋषीला खूप मोठा धक्का बसतो. काय करायचं, कमळीला सत्य तर कसं सांगू शकत नाही, सत्य लपवलं पण दिवसांदिवस कठीण झालेलं आहे असं ते दोघं विचार करायला लागतात. पण त्याच वेळेला मग आता लगेच बंड्यास सांगायला लागतो, हे बघ तू चिंता करू नको, मी काय करतो माहीत आहे का, मी ना म्हणजे सरूला खरं तर इकडे घेऊन येतो. कशी वाटली आयडिया. यावरती कमळी सांगते ते तर कर रे, पण तू आता मला आबाशी बोलायचं आहे रे. यावरती तो म्हणतो अगं आबाचं काय झालं माहिती आहे का, त्यांचा मोबाईल बंद पडला आहे आणि तो दुरुस्त करायचा आहे, पण आबा कुठे लक्ष देतात. आणि सरू काकीला आता तू फोन करू नकोस, मी तिला सरू काकीला सरप्राईज देईल, मी तिला इकडे घेऊन येईल. काय यावरती कमळी म्हणते बंड्या तू माझ्यापासून काही लपवत आहेस का रे. यावरती मग आता ऋषी सांगतो नाही बंड्या कशाला काय लपवेल ग, बंड्या काहीही लपवत नाही, तू चिंता करू नको, तुझ्या आईची आणि तुझी भेट घडवून देणं हे माझं काम आहे. यावरती मग आता इकडे कमळी सांगायला लागते मला आबांना पण भेटायचं आहे. पण कमळीचा हट्ट काही संपत नसतो आणि ऋषीला खूप टेन्शन येतं. ऋषी बंड्याला सांगायला लागतो तू एक काम कर. आता त्यावरती बंड्या म्हणायला लागतो काय बोल तरी. ऋषी म्हणतो हे बघ तू काय कर माहीत आहे का, सरू काकींना घेऊन ये. बंड्या सांगतो चालेल. इकडे निघताना कमळी सांगते बंड्या मी गावाला जाऊन येऊ का, शनिवार रविवार. मग मात्र बंड्या सांगतो मी तुला सरप्राईज द्यायला पुढल्या आठवड्यात येतो. आणि त्यानंतर मग आता ऋषी सांगायला लागतो हे बघ ती जर का गावाला जाऊ नये असं तुला वाटत असेल तर गावाला गेल्यावरती आबाचं सत्य समजेल, मग ती परत येणं अशक्य आहे. आणि तू एक काम कर, तू सरी काकीला इकडे घेऊन ये. यावरती बंड्या सांगतो ठीक आहे. बंड्या घरी येतो. घरी आल्यावरती मग सरू सांगायला लागते काय झालं, माझी कमळी ठीक आहे ना रे बंड्या, एक नंबर. अगं तिची हॉस्टेलची व्यवस्था झाली, तिची कॉलेजची व्यवस्था झालेली आहे, सर्व ठीक आहे सरू काकी, तू कसलीही चिंता करू नको, अगदी खूप छान आहे तिकडे कमळी. आणि एक काम कर फक्त, तू खूप मोठी गडबड झाली. सरू मग ती गडबड कसली गडबड. त्यावरती मग आता इकडे बंड्या सांगायला लागतो अगं काही नाही, म्हणजे खरं सांगायला तर कमळीला आबांना भेटायचा हट्ट धरला आहे, आबांना भेटण्याचा हट्ट धरल्यामुळे ती गावाला यायला निघाली. सरू म्हणाली नाही ती गावाला यायला नको. यावरती बंड्या तू काय बोललेस तिला. यावरती बंड्या सांगायला लागतो मी नाही सांगितलं की सरू काकीला घेऊन येतो. यावरती ती म्हणते पण कसं शक्य नाही. यावरती बंड्या म्हणतो तुला जायलाच लागेल, कारण जर का तू गेली नाहीस तर कमळी इकडे येईल. यावरती सरू म्हणते ठीक आहे मी जाईल. यावरती बंड्या म्हणतो नाही हे बघ जर का मी आलो ना तर मला प्रश्न विचारेल, सरू काकी म्हणजे आई आली ना मग तू आबांना का नाही आणलंस, त्यामुळे तू काय सांग की बंड्या, आणि आबांचं काम आहे म्हणून बंड्या आला नाही कळले. असं म्हटल्यावरती मग आता ठीक आहे. मग बंड्या सांगतो तू चिंता करू नको. खरं सांगू का तर आता ऋषी सर आहेत ना, त्यांनीच माझी आणि कमळीची भेट घडवून दिली. मी तुला ऋषी सरांचा नंबर देतो. ऋषी सरांचा नंबर दिल्यावरती मग लगेच आता इकडे तू ऋषी सरांचं भेट कर आणि ऋषी सरांना भेटल्यावरती मग लगेच त्यांच्याशी बोलून घे. असं म्हटल्यावरती सरू आता मुंबईला यायला निघते. ती येते तर खरी तर तिच्या मनामध्ये शंका कुशंका अनेक गोष्टीत लागलेल्या असतात. तिला भीतीसुद्धा वाटत असते. तिला कळतच नसते की आता आपण कुठे नक्की भेटायचं काय भेटायचं. मुंबईला आल्यावरती सगळ्यांदा पहिलं तिला दर्शन होतं कामिनीचं. कामिनीला पाहिल्यावरती सरूला जबरदस्त असा धक्का बसतो. ती तिथे मटकन बसते आणि ती सांगायला लागते की ही बाई माझ्यासमोर प्रत्येक वेळेला काय येते, काय गरज पडली हिला प्रत्येक वेळेला माझ्यासमोर येण्याची. असं म्हणत ती आता देवाकडे धावा करायला लागते. देवा माझ्या लेकीला या बाईपासून वाचव रे देवा,
माझ्या लेकीवर या बाईचा सायासुद्धा पडू देऊ नको, अशी ती देवाला प्रार्थना करते. माझी मुलगी ही कमळी आहे, तर मला त्रास द्यायला किंवा मारायलासुद्धा ती कमी पडणार नाही. असं झाल्यावर ती इकडे तोपर्यंत आता अनिका सांगत असते. मग काय करायचं? ऋषी त्या कमळीच्या मागे सारखा फिरत असतो. कमळी दुखती नस मला शोधायला पाहिजे, असं कामिनी म्हणते. कमळीचं गाव कोणतं, कमळीचं नाव काय, तिचं घर कोण, हे सगळं शोधून काढलं ना की तिचा वीक पॉईंट आपल्याला मिळणार, तरच मी या सगळ्यामध्ये आता नक्की काहीतरी करू शकेल, असं ती विचार करायला लागते. त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते, तू चिंता करू नको, त्या कमळीचा काटा मीच काढते आणि तिला बघ कशी बॅग भरून इथून पळून लावते. आता नेमकं सगळं बोलणं ऐकतो तो, म्हणजे इकडे आता लगेच ऐकतो राजन विचार करायला लागतो. नाही या तिघींचं काय चाललं? कमळीला त्रास देण्यासाठी काही कारस्थान करतायत ना, हे कारस्थान आता थांबलीच पाहिजे. कमळीला त्रास देण्यासाठी या तिघीचं जे कारस्थान चाललं आहे ना, तरीसुद्धा ती आता हे सगळं थांबणारच, म्हणजे मी आता हे सगळं थांबवणारच. आता मग मात्र लगेच इकडे असं झाल्यावर असा विचार करायला लागतो राजन की मला आता कमळीला भेटायला जायला पाहिजे. असं म्हटल्यावर मग आता लगेच इकडे कमळी भेटण्यासाठी निघालेला असतो. तो म्हणजे आता राजन विचार करतो की कमळीचं किमान हॉस्टेलला जाऊन तिला आता सावध केलं पाहिजे, की कामिनीपासून तिचं रक्षण केलं पाहिजे. पण त्याच वेळेला आता इकडे सरू आलेली असते मुंबईला. पण मुळातच सरूकडून आता इकडे जो ऋषीचा नंबर आहे तो निघून गेलेला आहे. ऋषी आता सरूला घेण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे आलेला आहे बस स्टँडवरती, त्यावेळेस सरूला पाहिल्यावरती लगेच तो म्हणतो, सरू काकी. यावरती ती सांगते, हो, पण सरूने कामिनीला बघितल्यामुळे ती आता लपून बसलेली असते. ती मुद्दाम लपून बसते जेणेकरून तिला आता कामिनी दिसायला नको. आणि मग हे सगळं घडल्यावरती लगेच आता इकडे येतो तो म्हणजे ऋषी. आणि ऋषी सांगायला लागतो, सरू काकी तुम्हाला कमळीची भेट हवी आहे ना, चला मी तुम्हाला कमळीची भेट टवतो. मग आता ऋषी कमळीला भेटवण्यासाठी सरूला घेऊन येतो. त्यावेळेला आता इकडे सरूला ज्यावेळेस तो घेऊन येतो, सरू आपल्या लेकीला पाहून आता खूप रडायला लागते. कमळे मला माफ कर, मी तुझ्यावरती रागावले, अशी म्हणते. यार ती कमळी म्हणते, आई अगं तुला माफ कर, मी तुला न सांगता तिकडे निघून आले, मला खरंच खूप वाईट वाटतंय गं की मी तुझ्यासोबत अशी वागले, असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे आता सरू आणि कमळी या दोघींची भेट झालेली असते आणि दोघी रडायला लागतात. आणि निगीसुद्धा त्यांना म्हणते, नको रडू गं कमळे, नको रडू काकी, आता तुम्ही खूप दिवसांनी भेटल्या ना, तर बोलून घ्या बरं का, असं म्हणजे निगी म्हणते. ज्यावेळेस दोघीजणी रडायला लागतं त्यावेळेस ऋषीलासुद्धा आता भरून येतं. त्यावेळेला राजन तिकडे येतो. राजन ऋषीला भेटतो आणि ऋषी तू इकडे ये. यावरती ऋषी सांगायला लागतो, काही नाही, म्हणजे कमळीची आई आलेली आहे, तर कमळीच्या आईला मी आता घेऊन आलेलो आहे. हे सगळं ऐकल्यावरती राजन म्हणायला लागतो, काय कमळीची आई? आणि मग मात्र राजन थोडासा चटमकतो आणि कुठे आहे कमळीची आई? त्यावेळी कमळीची आई म्हणजे गौरीची पाठ असते. आणि राजन तिकडे येतो. ऋषी सांगतो, त्या काय तिथे बसल्या? त्यावेळेला आता इकडे दोघेजणही पाहिल्यावरती राजनला कमळी दिसते आणि त्यावेळेला राजन पुढे येतो. ज्यावेळेस तो सरूला पाहतो, अरे बापरे, सरू म्हणजे हीच कमळीची आई, म्हणजे हीच गौरी, आपली गौरी. म्हणून कमळी माझी मुलगी, एक करत अनेक गोष्टी असा उलगडा व्हायला लागतो. तर आता प्रेक्षकांनो, सरू ही राजनला स्वीकारेल का आणि कमळीसुद्धा राजनला वडील म्हणून स्वीकारेल का, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी खूप रंजक आहे. तुम्हाला कमळी मालिका आवडते का? नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कॉमेंट्स करून सांगा. जय गजानन माऊली.